खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। राज्यातील मतदान कार्ड असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे मतदान कार्ड असेल त्या सर्व लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरती 12,000 रुपये मिळणार आहेत। बघा, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत मतदान कार्डवरती 12,000 रुपये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। बघा, राज्यातील लाडक्या बहिणी सरकारला मतदान करत असतात, परंतु या मतदान कार्डवरती अजून कोणताही लाभ सुरू केलेला नव्हता। याचाच विचार करून सरकारच्या माध्यमातून या मतदान कार्डवरती 12,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एखादा जरी हप्ता आलेला असेल तर तुम्हाला सुद्धा या मतदान कार्डवरती हे 12,000 रुपये 100% मिळणार आहेत। तर याचे अर्ज उद्यापासून या ठिकाणी सुटणार आहेत। त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींनी हा अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर काटाकाट बहिणींच्या खात्यामध्ये या मतदान कार्डच्या माध्यमातून हे 12,000 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहे। तर एकंदरीत या मतदान कार्डवरती हे 12,000 रुपये कशा पद्धतीने मिळवायचे आहेत, मतदान कार्डवरील 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मतदान कार्डवरती हे पैसे मिळणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमच्याकडे मतदान कार्ड असेल, ते मतदान कार्ड सरासरी 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या प्रमुख 10 बँकेपैकी एका बँकेमध्ये बँक खातं असणं गरजेचं आहे, कारण हे जे मतदान कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत तर हे पैसे प्रमुख या 10 बँकेमध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी कोणत्या जर एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या 12,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। जर तुमचं आधार कार्ड त्या बँकेशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच ज्याप्रमाणे राज्यातील महिलांना डीबीटीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे, राज्यातील वयस्कर नागरिकांना मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून हप्ता मिळत आहे, त्याचप्रमाणे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये या 12,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून या मतदान कार्डवरील 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये बसतील त्यांनाच या लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे आणि हे सरकार लाडक्या बहिणींच्याच आशीर्वादामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे। म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका असतील, म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, अशा निवडणुकांमध्ये राज्यातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला मदत करत असतो। आता तुम्ही कोणत्याही सरकारला मदत करत असाल, मतदान करत असाल, तरी पण हा लाभ तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार मर्यादित मतदारांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे मतदान कार्ड असेल त्यांनी लवकरात लवकर हा अर्ज भरून घ्यायचा आहे, कारण याच्यामध्ये सरकारने स्पष्टपणे नमूद केलेलं आहे ज्यांच्या अगोदर अर्ज येतील त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ देण्यात येणार आहे। बघा, अर्ज भरल्यानंतर हा लाभ तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे। म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून मिळत आहे, त्यासोबत राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीक विम्याचे पैसे, पीएम किसान योजनेचा
योजनेचा पैसा, अतिवृष्टीचे पैसे हे ज्याप्रमाणे डीबीटीच्या माध्यमातून वाटप केले जात आहेत, त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरती हे जे पैसे मिळणार आहेत तर हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला हा अर्ज एकदाच भरावा लागणार आहे। एकदा अर्ज भरला की तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 100% जमा सुद्धा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना, हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, त्यासोबत या ठिकाणी या मतदान कार्डवरती 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी पात्रता, अटी, शर्ती कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाची अट लावण्यात आलेली आहे, तर ती अट म्हणजे वयाची अट। बघा लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी वयाच्या अटीमध्ये बसत असतील, त्यांच्याकडे मतदान कार्ड असेल, त्यांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। त्यानंतर पुढची अट म्हणजे उत्पन्नाची अट। बघा, जर तुम्हाला मतदान कार्डवरती हे पैसे मिळवायचे असतील तर तुमचं उत्पन्न किती असलं पाहिजे आणि तुमचं वय किती असलं पाहिजे हे तुम्ही पुढच्या 2 मिनिटांमध्ये ऐकणार आहात। त्यामुळे 2 मिनिटं जे तुम्ही काय काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर येतच राहणार आहे, परंतु या मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ तुम्हाला सुद्धा घेता येणार आहे। आता बघा लाडकी बहिणींना, वर्षानुवर्ष तुम्ही मतदान करत होते, परंतु या अगोदर या मतदान कार्डवरती कोणताही लाभ दिलेला नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान कार्डवरती एक नवीन असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो नवीन निर्णय घेतल्यामुळे सकाळपासून लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे, खुशीचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना हा अर्ज करता येणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त याच लाडक्या बहिणींना अर्ज करता येणार आहे आणि याच लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरती हे 12,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याविषयी माहिती देतो। त्यासोबत कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे, याचा अर्ज कसा करायचा आहे, याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणती आहेत, पात्रता कोणकोणती आहे, त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे एखादा जरी आलेला असेल, 2 आलेले असतील, 3 आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे सरसकट आलेले असतील तरी पण हा लाभ घेता येणार आहे। फक्त तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असणं गरजेचं आहे। त्यासोबत राज्यातील 60 वयोवरील जे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आलेली आहे। 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिक हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरती हे जे 12,000 रुपये मिळणार आहे तर या 12,000 रुपयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। कारण लाडक्या बहिणींना, सरकार म्हणतंय की लाडक्या बहिणी वर्षानुवर्ष या मतदान कार्डवरती या ठिकाणी मतदान करत होते, परंतु त्या लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरती कोणताही लाभ दिलेला नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या मतदान कार्डवरती 12,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हे 12,000 रुपये मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना एक अर्ज करावा लागणार आहे। तो अर्ज केल्यानंतर हे 12,000 रुपये मिळणार आहे। तर हा अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकार जेव्हा केव्हा पण योजना सुरू करत असतात तेव्हा सरकारच्या माध्यमातून विविध पात्रता लावण्यात येत असतात। त्याचप्रमाणे या मतदान कार्डवरती सुद्धा सरकारच्या माध्यमातून एक मोठी अशी योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या मतदान कार्डवरती 12,000 रुपये 100% मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना, तुम्ही 4 अटींमध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणी असणं गरजेचं आहे। जर तुम्ही या 4 अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला या मतदान कार्डवरील 12,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला आठवतंय का? बघा सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती विविध मोठमोठे लाभ सुरू करण्यात आलेले आहेत। सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। आधार कार्डवरती सुद्धा विविध लाभ सुरू करण्यात आलेले आहे। 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिकांना विविध लाभ सुरू करण्यात आलेले आहेत। राज्यातील विधवा असतील, अपंग असतील, त्यांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ सुद्धा सुरू करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे आता या मतदान कार्डवरती हा लाभ सुरू होत आहे। म्हणजेच लाडकी बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या मतदान कार्डवरती अजून कोणती योजना सुरू करण्यात आले नव्हते। या मतदान कार्डवरती याच्या अगोदर कोणताही लाभ सुरू करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता या मतदान कार्डवरती 12,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तशा प्रकारे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे। ज्याप्रमाणे राज्यातील ज्यांना घरे नाहीत त्यांना घरकुले मिळत आहे, राज्यातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांना लाईटची कमतरता भासत आहे, त्यांना सोलार पॅनल मिळत आहे, राज्यातील ज्यांच्याकडे शेती कमी आहे त्यांना जोडधंदा म्हणून शेळी पालन योजना
योजना, गायगोठा अनुदान योजना अशा योजनांचा लाभ दिला जात आहे. आणि ज्यांच्याकडे लाईट पण नाही आणि या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्यांना विहिरी मंजूर करून दिल्या जात आहेत. अशा पद्धतीने सरकार राज्यातील नागरिकांना मदत करत आहे. त्याचप्रमाणे मतदान कार्ड असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना या 12,000 रुपयांचा लाभ सरकार सुद्धा देतच आहे. तर हे पैसे कसे मिळवायचे आहे, त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे याचीच माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व बँकेमध्ये हे जे मतदान कार्डाचे पैसे येणार आहेत तर हे पैसे सर्व बँकेमध्ये येणार नाही. तर या मतदान कार्डवरील जी योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या योजनेचे पैसे या प्रमुख 10 बँकेमध्ये येणार आहेत. जर तुमचं बँक खाता या 10 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. परंतु जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला या बँकेमध्ये खातं खोलणं गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी थोडासा वेळ काढून या बँकेमध्ये खातं खोलतील, हा अर्ज करतील, त्यांना 12,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर एकंदरीत आता आपण संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती पाहिलेली आहे. आता आपण थेट पात्रता बघून घेऊयात. कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मतदान कार्डावरती हे पैसे मिळत आहेत, मतदान कार्डावरील या पैशांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती आहेत याची माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहिणी असाल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळत असेल किंवा एखादा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती तेव्हापासून एखादा जरी हप्ता आलेला असेल तरी पण तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला हा लाभ करता येणार आहे, अर्ज करता येणार आहे आणि याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी जो मतदान कार्डवरती लाभ सुरू होत आहे, या ठिकाणी मतदान कार्डवरती जी योजना सुरू करण्यात आलेल्या आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींना मतदान कार्डवरील 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे. जर तुमचं रेशन कार्ड काही कारणास्तव हरवलेलं असेल, सध्याच्या स्थितीला तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून सुद्धा अर्ज करू शकता. त्यानंतर पुढचा कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड, त्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागणार आहेत आणि पैसे घेण्यासाठी बँकेचं पासबुक म्हणजे या बँकेमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे. त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. बघा याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर पोस्ट बँका, त्यानंतर जिल्हा सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ICICI बँका, HDFC बँका, कोटक महिंद्रा बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका, बँक ऑफ इंडिया, अजून ज्या शेवटच्या 2 बँका राहिलेल्या आहेत त्या 2 बँकांची नावे सुद्धा सांगणार आहे. परंतु याच्या अगोदर या ठिकाणी आपण हे जे मतदान कार्डवरती योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ही योजना कोणती आहे, याचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती देतो. परंतु तुम्ही लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणी असणं गरजेचं आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. अशा पद्धतीने ज्या पात्रता आहेत त्या पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल, तुमच्याकडे मतदान कार्ड असेल, ते मतदान कार्ड सरासरी 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असेल तर तुम्हाला मतदान कार्डवरील या 12,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण मतदान कार्डवरील 12,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे त्याची प्रक्रिया सांगतो. परंतु मतदान कार्डवरती जी योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेविषयी माहिती देऊन टाकतो. आता बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला या ठिकाणी मतदानाच्या बदल्यामध्ये पैसे मिळत नाही, तर हे पैसे एका योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. परंतु हे पैसे तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला सरकार हे पैसे मतदानाच्या माध्यमातून देत नाही, म्हणजेच तुम्ही मतदान कारण आम्ही तुम्हाला पैसे देतो अशा पद्धतीने सरकार पैसे देत नाही. तर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे. तर एकंदरीत मतदान कार्डवरती जी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ही योजना पोस्ट ऑफिसची योजना आहे. हिचं नाव आहे महिला सन्मान बचत पत्र योजना. बघा 2023 सालामध्ये योजना सुरू करण्यात आलेली होती. 25च्या एंडिंग पर्यंत ही योजना या ठिकाणी बंद झालेली आहे. परंतु आता परत एकदा नवीन वर्ष आहे म्हणजे 2026 आहे. तर या 2026 मध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना हा लाभ घेता येणार आहे. ज्याप्रमाणे ओडिशा राज्यामध्ये सुभद्रा योजना सुरू आहे त्याचप्रमाणे आपल्या राज्यामध्ये पोस्ट ऑफिस
ऑफिसचे महिला सन्मान बचत पत्र योजना या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे। बघा, पोस्ट ऑफिसच्या भरपूर योजना आहेत, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करू शकता। पोस्ट ऑफिस ही सरकारी बँक आहे। IPB बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेच्या माध्यमातून सरकारी योजनांचे पैसे जलद खात्यामध्ये येत असतात। म्हणजेच ही पोस्ट बँक सर्वोत्तम बँक आहे। त्यामुळे पोस्टामध्ये तुम्ही खातं खोलायचं आहे। पोस्टामध्ये खाते खोलल्यामुळे तुम्हाला विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन महिला सन्मान बचत पत्र योजना या योजनेचे अर्ज कधीपासून सुरू होतील याविषयी तुम्ही चौकशी करायची आहे। बघा, आम्हाला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या 2026 सालामध्ये महिला सन्मान बचत पत्र योजना या योजनेचे अर्ज परत एकदा सुरू होऊ शकतात आणि सरासरी 16,000 रुपये रक्कम या ठिकाणी महिलांना मिळणार आहे। एकंदरीत लाडक्या बहिणी असाल, शेतकरी बहिणी असाल तर तुम्ही सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। आज आम्ही परत एकदा त्या अधिकाऱ्यांकडे विचारपूस करणार आहे। विचारपूस केल्यानंतर परत एकदा आपण मतदान कार्डाचा व्हिडिओ बनवणार आहोत।